एबीपी न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। आज दिनांक 5 जुलै 2025 रोजी नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 33 पावणे गाव येथे आषाढी एकादशी निमित्त दिंडी मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली। या मिरवणुकीत विद्यार्थ्यांनी पारंपरिक पोशाखात सहभागी होत हरिनामाचा गजर केला। उपक्रमाच्या माध्यमातून साक्षरता, पर्यावरण संरक्षण व स्वच्छतेचं महत्त्व पटवून देणारे संदेश विद्यार्थ्यांनी फलकांच्या माध्यमातून दिले। पालक वर्ग व ग्रामस्थांनी या सामाजिक संदेशाने भारावून जाऊन शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले। कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे दैनिक समर्थ गावकरी या नामवंत ग्रामीण दैनिकाचं मंत्रालय प्रतिनिधी विष्णू बुरे यांच्या हस्ते शाळेमध्ये प्रत्यक्ष प्रकाशन करण्यात आलं। यावेळी शाळेतील शिक्षक वर्ग, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या उपक्रमामुळे नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 33 मधील शिक्षक वर्गाचं सर्वत्र कौतुक होत असून सामाजिक भान जपणारी शाळा म्हणून तिची विशेष ओळख निर्माण होतीये। एबीपी न्यूज नेटवर्कसाठी विष्णू बुरे, मंत्रालय प्रतिनिधी। पंढरीची वारी ही आम्ही आमच्या पावणे गावामध्ये आज शाळा क्रमांक 33 या शाळेने पूर्ण पावणे गावामध्ये आज ही जी आषाढीची वारी आम्ही गावामध्ये फिरवली। या वारीच्या माध्यमातून आम्ही पालकांपर्यंत, गावकऱ्यांपर्यंत असा संदेश दिला आहे की प्रत्येक घरामध्ये सर्व साक्षर असायला पाहिजे, म्हणून साक्षरता जी मोहीम सरकारने सुरू केली आहे ती या पालखीच्या माध्यमातून आम्ही राबवण्याचा प्रयत्न केला आहे। त्यानंतर पर्यावरणाचं रक्षण म्हणून झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश आम्ही आमच्या या पालखीच्या रूपाने गावामध्ये या दिंडीच्या माध्यमातून, पालखीच्या रूपातून आम्ही समाजामध्ये दिलेला आहे। त्याचप्रमाणे जे शाळाबाह्य मुलं आहेत त्या शाळाबाह्य मुलांनासुद्धा शाळेमध्ये दाखल करण्यासाठी आम्ही जनजागृती या पालखीच्या माध्यमातून केलेली आहे। सर, काय सांगाल, काय काय संदेश देण्यात आले नागरिकांना या पालखीच्या माध्यमातून आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून? कार्यक्रमाच्या माध्यमातून गावकरी आणि संपूर्ण पावणे गावातील ग्रामस्थांना आम्ही साक्षरतेचा सर्वात महत्त्वाचा संदेश दिलेला आहे। नवीन एज्युकेशन पॉलिसीनुसार 2023पर्यंत संपूर्ण भारत हा साक्षर झाला पाहिजे असं सन्माननीय पंतप्रधान मोदीजी यांचं स्वप्न आहे। आणि त्यासाठी जे निरक्षर आहेत त्यांना आम्ही साक्षर होण्यासाठी शाळेतून हीच आमचे जे विद्यार्थी आहेत, जे वारीमध्ये आहेत, तेच विद्यार्थी स्वयंसेवक होऊन त्यांना शिकवत आहेत। त्याचबरोबर जर आपल्याला हा सगळं टिकवायचं असेल आणि तर सर्वसामान्यांना पर्यावरण वाचवण्यासाठी संदेश दिला पाहिजे। आणि त्यामुळे जशी वारीला जाताना तुळशीचं वृंदावन घेऊन जातात, तुळस ही खूप पवित्र आपली वनस्पती आहे, कारण ती 24 तास आपल्याला ऑक्सिजन देते। मग त्याचबरोबर इतरही अनेक जी आपली पारंपरिक झाडं आहे, वड, पिंपळ, याची लागवड करण्यासाठी लोकांना प्रेरित करण्यात आलं। तर बघू शकताय महानगरपालिका शाळा क्रमांक 33 पावणे गाव या येथे एक आषाढी एकादशी निमित्त एक मिरवणूक काढण्यात आली होती। त्या मिरवणुकीच्या माध्यमातून नागरिकांना आणि देशवासियांना एक संदेश देण्यात आला। साक्षरतेचा असो किंवा साफसफाईचा असो किंवा वृक्षारोपणाचा असो, हे एक या दिंडीच्या माध्यमातून आणि सांप्रदायिक पारंपरिक पद्धतीने हे मिरवणूक काढण्यात आली। आणि सर्व शिक्षक वर्ग आणि जो मुलं ते पूर्ण आनंदाचं वातावरण होतं। आणि बघू शकता पूर्ण पोशाखात रुक्मिणीचा पोशाख धारण करून ह्या मुली आलेल्या आहेत आणि विठ्ठलाचे पोशाख धारण करून हे मुलंही आलेले होते। कारण हे दिंडी एकदम या दिंडीच्या माध्यमातून एक चांगला उपदेश या नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 33 या शिक्षक वर्गाने दिला। त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। धन्यवाद। बंद करा। चालू। नमस्कार, मी विष्णू बुरे, समर्थ गावकरीमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आता नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 33 पावणे गाव येथे। तर उद्या 6 तारीख आहे, 7 आहे ना उद्या तारीख, 6 तारखे आषाढी एकादशी निमित्त सर्व देशवासियांना आणि वारकऱ्यांना हार्दिक शुभेच्छा। उद्या रविवार असल्यामुळे आज या नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 33 मध्ये आषाढी कार्तिकीचा एक मिरवणूक काढण्यात आली पालखीसोबत आणि मोठ्या उत्साहात हा साजरा करण्यात आला। मुलीही साड्या रुक्मिणीच्या पोशाखात आणि मुलं विठ्ठलाच्या पोशाखात आलेले होते आणि इथे मोठ्या उत्साहात इथं कार्यक्रम पार पडला। तर आपल्यासोबत लोखंडे मॅडम आहेत, त्यांनी नवीनच आता मुख्याध्यापकाचा अधिकार स्वीकारला आहे। तर मॅडम, काय सांगाल, आषाढी एकादशी निमित्त काय कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या शाळेत? नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 33 पावणे या शाळेमध्ये आज आषाढी एकादशी निमित्त आम्ही पालखी सोहळा साजरा केलेला होता। ह्या कार्यक्रमामध्ये जर आषाढी एकादशी निमित्त आम्ही आमच्या शाळेमध्ये
पालखी सोहळा साजरा केलेला होता. ह्या पालखी सोहळ्यामध्ये आम्ही नवसाक्षरता भारत अभियानाचा सुद्धा पालखी काढलेली होती. ह्या पालखीमध्ये जनजागृती व्हावी म्हणून स्वच्छता अभियानाची सुद्धा माहिती दिलेली होती. त्यानुसार त्याचप्रमाणे आम्ही ह्या शाळेमध्ये वृक्षारोपणाचा सुद्धा कार्यक्रम केलेला होता. आषाढी एकादशीमध्ये धार्मिक मुलांना माहिती व्हावी, त्याच्याबरोबरच पर्यावरणाची सुद्धा जनजागृती व्हावी, साक्षरता अभियानामध्ये शिक्षणाचं महत्त्व समजावं आणि वृक्ष लावण्याने पर्यावरणाला वाचवावा याचा सुद्धा संदेश ह्या पालखीतून आम्ही दिला. धन्यवाद. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे AKLGavkari@gmail.com.